सकाळच्या सूर्याची कोवळी किरण खिडकीच्या पडद्यातून आत डोकावत बेडवर झोपलेल्या सूरजच्या तोंडावर पडत होती. पण तो एवढा गाढ शांत झोपला होता. रात्री 1-2 वाजेपर्यंत तो ऑफिसमधल्या फाईलमध्ये डोकं खुपसून बसला होता. कामावरून मग अर्ध्या रात्री झोपला होता. बाहेर किचनमध्ये त्याची बायको शिल्पा एखाद्या मशीनसारखे तिचे हात चालू होते. सकाळचा चहा नाश्ता करता करता ती डब्याची पण तयारी करत होती. तेवढ्यात त्या शांततेत सूरजच्या फोनची रिंग वाजली. शिल्पाने किचनमधूनच नवऱ्याला आवाज दिला, "अहो बघा, तुमचा फोन वाजत आहे. कुणाचा फोन आहे ते बघा." पण सूरजने काहीच उत्तर दिले नाही. शेवटी फोन वाजून अजून कट झाला. शिल्पाने विचार केला की बहुतेक रॉंग नंबर असेल. पण 2 मिनिटात परत फोन वाजायला लागला. शिल्पा रागात बडबडत हात पुसत किचनमधून बाहेर बेडरूममध्ये आली. तिने बघितलं तर सूरज अजून पण गाढ झोपला होता. शिल्पाने टेबलवर ठेवलेला फोन उचलला. फोनवर आलेलं नाव बघून तिचे डोळे मोठे झाले. नंदेचा फोन आलेला बघून तिचे मन बेचैन झाले. नीता एवढ्या सकाळी सकाळी का फोन करत असतील? काय झालं असेल? ती फोन उचलणार तेवढ्यात फोन परत कट झाला. त्यानंतर आता तिच्या स्वतःच्या फोनवर नंदेचा फोन यायला लागला. शिल्पाने मोठा श्वास घेतला आणि फोन उचलला आणि म्हणाली, "गुड मॉर्निंग ताई. सगळं ठीक तर आहे ना? आज सकाळी सकाळी फोन केला आहे." तिकडून नीता म्हणाली, "वहिनी, मी कधीपासून दादाला फोन करत आहे, पण तो माझा फोन उचलतच नाही. कुंभकर्णासारखा झोपलेला असतो की काय? आणि तू पण किती उशिराने माझा फोन उचलला आहेस." नंदेचं बोलणं ऐकून शिल्पा म्हणाली, "अहो ताई, ते रात्री ऑफिसमधले काम करत होते, त्यामुळे खूप उशिरा झोपले आहेत. तुम्ही सांगा, काही महत्त्वाचं काम आहे का?" नीता म्हणाली, "हो वहिनी, खूप महत्त्वाचं काम आहे. मी विचार केला की दादाला सांगून माझे आणि पिंकीचे तिकीट काढायला. आता तिला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. मग मी विचार केला की काही दिवस सुट्टीत तिकडे येऊन राहावं. आणि तसंही आई गेल्यानंतर माझं मन सासरी लागतच नाही." हे ऐकून शिल्पाचे डोके ठणकले. ती म्हणाली, "पण ताई, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की यावेळी मी सुट्टीला माहेरी जाणार आहे. माझी वहिनी पण यावर्षी सुट्टीला येणार आहे. आईला मी वचन दिलं आहे की या उन्हाळ्यात मी 15 दिवस राहायला येणार आहे. त्यांनी पण जाण्यासाठी होकार दिला आहे." नीता एक क्षण पण विचार न करता म्हणाली, "अगं बहिणी, तुझं माहेर काय कुठे पळून जात नाही. तू नंतर तिकडे राहायला जा. शेवटी नणंद येणार आहे म्हणजे तिचे स्वागत करायला बहिणी घरात पाहिजे ना. दादाला उठल्यावर आजच्या आजच तिकीट बुक करायला सांग. म्हणजे पुढच्या आठवड्यात मी तिथे येईन." शिल्पाला काहीतरी बोलायचं होतं, पण नीताने तिला बोलण्याची संधीच दिली नाही. "अच्छा वहिनी, बाळ रडत आहे. मी फोन ठेवते. तू दादाला तेवढा माझा मेसेज पोहोचव." असं म्हणत तिने फोन कट केला आणि शिल्पा पुतळ्यासारखी तिथेच उभी राहिली. तिची हिंमत कशी झाली? तिला माहीत असून पण की अगोदरच माझा प्लॅन बनलेला आहे, तरी पण तिकीट बुक करायला सांगायची. आणि हे नंतर तू माहेरी जा, हे काय आहे? माझं माहेर नाही का? शिल्पा किचनमध्ये परत आली. आता तिला काम करायची अजिबात इच्छा नव्हती. तिला तिच्या सासूची आठवण आली. जेव्हा त्या 1 वर्षापूर्वी जिवंत होत्या, तेव्हा नंदेचा घरी येण्याचा अर्थ होता पूर्ण घराची कायापालट. तिची नणंद घरी आल्यावर तिची सासू तिला 1 मिनिट पण आरामात बसून द्यायची नाही. लगेच काम सांगायला सुरुवात करायची. "शिल्पा, माझी मुलगी येणार आहे. तिची खोली झाडून स्वच्छ कर. तिच्या खोलीतले पडदे, चादर बदल. तिच्या आवडीचे जेवण बनव. लवकर लवकर हात चालवायला सुरुवात कर." पण आज सासू जिवंत नव्हती, तरी पण तिच्या नंदेचे वागणे मालकिनीसारखे होते. सूरज 9 वाजता डोळे चोळत किचनमध्ये आला आणि म्हणाला, "शिल्पा, यार 1 कडक चहा बनवून दे ना. माझं डोकं खूप दुखत आहे." शिल्पाने चहा बनवला आणि त्याच्या समोर आणून ठेवला आणि म्हणाली, "अहो, तुमच्या बहिणीबद्दल एक गुड न्यूज पण ऐकून घ्या." सूरजने चहाचा एक घोट घेतला आणि म्हणाला, "नीता, तिचा फोन आला होता का? काय बोलत होती?" शिल्पा म्हणाली, "काय बोलणार, हुकूम दिला आहे. त्यांचं आणि त्यांच्या मुलीचं तिकीट बुक करायला सांगितलं आहे. ते पुढच्या आठवड्यात येणार आहेत. मी त्यांना सांगितलं की मी माझ्या माहेरी जाणार आहे, पण त्यांनी मला स्पष्ट सांगितलं आहे की तुझं जाणं रद्द कर." तिच्या आवाजात कडवटपणा स्पष्ट जाणवत होता. सूरज शांततेत म्हणाला, "मग यात चिडण्यासारखं काय आहे? तिचं घर आहे. येत आहे तर येऊ दे.
आई गेल्यानंतर ती एवढ्या दिवसांनी पहिल्यांदा आपल्या घरी येत आहे. शिल्पा रागात म्हणाली, त्यांचं घर आहे, मग माझं काय आहे? मी फक्त या घरची नोकर आहे का? सूरज, त्या प्रत्येक वेळी तिकीट तुम्हाला का काढायला सांगतात? त्यांच्या नवऱ्याचा पगार तुमच्या पगारापेक्षा काही कमी नाही. आणि मग इथे येऊन खरेदी, फिरणं, खाणं पिणं या सगळ्याचा खर्च तुम्ही करत असता. त्यांनी कधी तुम्हाला विचारलं आहे का की तुमचं बजेट काय आहे? बायकोचं बोलणं ऐकून सूरज चिडला आणि म्हणाला, शिल्पा, बहिणींना मुलींना दिल्याने घरात भरभराट येते. तू पण तुझ्या माहेरी जातेस तेव्हा तुझी बहिणी पण तुला देतच असेल ना? तेव्हा तर तू घेताना नको म्हणत नाहीस. नवऱ्याचं बोलणं ऐकून शिल्पाच्या डोळ्यातून पाणी आलं. ती रडत म्हणाली, सूरज, तुम्ही माझी तुलना तुमच्या बहिणीशी करू नका. मी माझ्या माहेरी गेली तरी कधी आरामात बसून ऑर्डर सोडत नाही. तिथे बहिणीला घरातल्या किचनमधल्या कामात मदत करते. तिथे बसून हुकूम सोडत नाही. पण तुमची बहीण तर सोफ्यावरून खाली पाय ठेवत नाही. त्यांना उठल्यापासून झोपेपर्यंत सगळं काही हातात पाहिजे असतं. त्या काय त्यांच्या घरात अशाच राहतात का? सूरज उठून आवरण्यासाठी खोलीत जायला लागला आणि म्हणाला, तू उगाचच एवढा विचार करत असतेस. ती माहेरी येत आहे ना, मग खुश हो ना. मी तिचं तिकीट बुक करतो. शिल्पा फक्त जाताने त्याच्याकडे बघत राहिली. एका आठवड्यानंतर घरातले वातावरण पूर्णपणे बदलून गेलं होतं. सूरज बहिणीला स्टेशनवरून घेऊन आला. घरात आल्या आल्या नीता घरात बघत अशी फिरत होती जणू तीच या घरची मालकीण आहे. ती म्हणाली, दादा, बहिणीने घरात खूप बदल केले आहेत. इथे असणारी आईच्या आवडीची पेंटिंग कुठे गेली? आणि हा सोफा इथे का ठेवला आहे? नीताने घरात पाऊल ठेवल्या ठेवल्या तक्रार करायला सुरुवात केली. शिल्पाने खोटं खोटं हसण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली, ताई, ती पेंटिंग खराब व्हायला लागली होती म्हणून पॉलिश करायला दिली आहे. या, फ्रेश व्हा, चहा नाश्ता तयार आहे. नीता तोंड वाकडं करत म्हणाली, वहिनी, माझ्या पिंकीला बाहेरचं जेवण पचत नाही. तिच्यासाठी फळांचा ताजा ज्यूस बनवून आण. आणि माझ्यासाठी साखर न घालता आलं घातलेला चहा. माझं प्रवासामुळे खूप डोकं दुखायला लागलं आहे. नंदेचं बोलणं ऐकून शिल्पा किचनमध्ये गेली. तिला असं वाटलं की तिच्या सासूचा आत्मा तिच्या नंदेत घुसला आहे. तो सगळा दिवस शिल्पाचा काम करण्यात गेला. रात्री जेवण झाल्यानंतर सगळे झोपायला गेले. शिल्पाने बघितलं तर खरकटी भांडी घासायची होती, पण तिची पाठ कंबर खूप दुखत होती. त्यामुळे तिने विचार केला की उद्या सकाळी उठल्यावर ती रात्रीची भांडी घासेल. रात्री 12 वाजता नीता पाणी घेण्यासाठी किचनमध्ये आली आणि पुढच्या क्षणी ती वहिनीच्या खोलीच्या दारात उभी होती. तिने दार वाजवलं आणि मोठ्या आवाजात म्हणाली, वहिनी, तू झोपली आहेस का? शिल्पा डोळे बंद करूनच म्हणाली, हो ताई, काही पाहिजे आहे का? नीता म्हणाली, मला काहीच नको आहे, पण वहिनी, किचनमध्ये खरकटी भांडी तशीच पडली आहेत. वहिनी, आई बोलत असायची, रात्रीची खरकटी भांडी घासायची तशीच ठेवली तर घरातली बरकत निघून जाते. मी माझ्या सासरी कितीही थकलेले असेल तरी खरकटी भांडी तशीच ठेवत नाही. किचन भांडी स्वच्छ करून मगच झोपायला जाते. तू पण आत्ताच्या आत्ता उठ आणि ती भांडी घासून मग झोप. हे ऐकून शिल्पा खूप चिडली. तिने नवऱ्याकडे बघितलं, जो जागाच होता. सूरज पण हळू आवाजात म्हणाला, शिल्पा, नीता बरोबर बोलत आहे. जाऊन भांडी घासून ये ना, जास्त वेळ लागणार नाही. शिल्पाजवळ दुसरा पर्याय नव्हता. ती उठली आणि भरल्या मनाने किचनमध्ये गेली. भांडी घासताना तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं. ती मनात म्हणाली, आई तर गेल्या, पण जाताना ही दुसरी सासू सोडून गेले आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी नीताच्या मुलीचा गोंधळ सुरू झाला. शिल्पा खूप मुश्किलीने 4 तास झोपली होती, पण तिला माहीत होतं जर ती 7 वाजता किचनमध्ये पोहोचली नाही तर तिच्या सासूची कमी तिची नणंद तिच्या बोलण्याने पूर्ण करेल. शिल्पा इच्छा नसताना पण उठली आणि आवरून किचनमध्ये गेली. ती चहा ठेवतच होती. तेवढ्यात तिची नणंद आळस देत किचनमध्ये आली आणि म्हणाली, गुड मॉर्निंग वहिनी. अगं, अजून चहा बनवला नाहीस? दादा तर बोलत होता की तू कामाला खूप चालाक आहेस. आणि ऐक, नाश्त्याला काहीतरी हलकं बनव. माझ्या मुलीला चीज सँडविच खूप आवडतात. मला कोबीचे कुरकुरीत पराठे आणि दही
नीताने कसलाच विचार न करता तिचा मेनू सांगून टाकला. शिल्पा शांत स्वरात म्हणाली, ताई अजून दूधवाला आला नाही. शिल्पा म्हणाली, ताई आज नाश्त्याला पोहे किंवा उपमा बनवते. हे ऐकून नीताच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. ती म्हणाली, पोहे? वहिनी, मी ते पाहुणे बनवून आले आहे, कुठे हॉस्टेलमध्ये राहत नाही. आणि आई असताना तर मला काही सांगायची गरज पण लागत नव्हती. सगळे पदार्थ माझ्या आवडीचे टेबलवर मांडलेले असायचे. आता आई जिवंत नाही तर माझ्या सगळ्या आवडीनिवडी तुच्छ समजल्या जायला लागल्या आहेत. तेवढ्यात मागून सूरज तिथे आला आणि म्हणाला, काय झालं नीता, सकाळी सकाळी काय वाद चालू केला आहे? नीता लगेच तक्रार करत भावाला म्हणाली, बघ ना दादा, वहिनी मला पोहे खायला सांगत आहे. आता तूच सांग, वर्षानंतर माहेरी येऊन पण मला माझ्या आवडीचा नाश्ता खायला मिळणार नाही का? आई असती तर तिने आनंदाने पंचपक्वान्न बनवले असते. सूरजने शिल्पाकडे बघितलं. तो म्हणाला, काय ग शिल्पा, तू सकाळी सकाळी मूड खराब करत आहेस. नीता जे बनवायला सांगत आहे तेच तू तिला बनवून दे. जरा लवकर लवकर हात चालव तर सगळी कामं पटापट होतील. आणि हो, माझ्यासाठी पण 1 कप कडक चहा बनव. शिल्पाच्या मनात नवऱ्याला बोलायला खूप काही होतं, पण तिने ते मनातच दाबून ठेवलं. तिने शांतपणे फ्रीजमधून कोबी काढला आणि त्याचे पराठे बनवायला घेतले. ताजे ताजे तूप काढायला घेतले. तिचे पाय, कंबर रात्रीपासूनच थोडी थोडी धोकत होती, पण आता किचनमधली उष्णता आणि वेगवेगळ्या फरमाशी पूर्ण करता करता तिचे पाय सुन्न झाले होते. दुपारपर्यंत तिने तिची सगळी कामं आवरली आणि थोडा वेळ आराम करायला बसली. तेवढ्यात तिची जुनी मैत्रीण शोभा तिला भेटायला आली. शिल्पाची अवस्था बघून तिची मैत्रीण हैराण झाली आणि काळजीने म्हणाली, अगं शिल्पा, तू तुझी ही काय अवस्था बनवून घेतली आहेस? डोळे सुजले आहेत, केस विस्कटलेले आहेत, किती विचित्र दिसत आहेस तू. शिल्पाने हसण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली, काही नाही यार, घरी पाहुणे आले आहेत त्यामुळे काम जरा जास्त पडत आहे. तू बस, मी तुझ्यासाठी चहा बनवते. चहा बनवून दोघी हॉलमध्ये बसून गप्पा मारायला लागल्या. शिल्पाला खूप दिवसांनी असं मन मोकळे करायला मिळाले होते. त्या दोघी जुन्या आठवणी काढत गप्पा मारायला लागल्या. तेवढ्यात नीता खोलीतून बाहेर आली आणि त्या दोघींच्या मध्ये सोफ्यावर येऊन पसरली आणि म्हणाली, वहिनी, तुझी मैत्रीण आली आहे, चांगली गोष्ट आहे. पण तुझ्या लक्षात आहे ना, दुपारच्या जेवणाची भांडी अजून बेसिनमध्ये तशीच घासायची पडली आहेत. संध्याकाळच्या चहाची पण वेळ झाली आहे. तुझं बोलणं काही नंतर पण होऊ शकतं. अगोदर घरातले नियम पाळायला लागतील. शोभा हे ऐकून दंग झाली. तिने अगोदर शिल्पाकडे बघितलं, नंतर नीताकडे बघितलं आणि म्हणाली, नमस्कार, मी शिल्पाची मैत्रीण शोभा आहे. शिल्पा सकाळपासून काम करत आहे, मग थोडा वेळ बसून गप्पा मारत बसलो तर यात वाईट काय आहे? नीताने तिरक्या नजरेने शोभाकडे बघितलं आणि म्हणाली, चुकीचं काहीच नाही, फक्त जबाबदारीची गोष्ट आहे. आमच्या घरातल्या सुना अगोदर घरातली कामं संपवतात आणि मग मैत्रिणीसोबत गप्पा मारत बसतात. पण मला माहीत नाही तुमच्या इकडच्या काय पद्धती आहेत. हे ऐकून शिल्पाचा चेहरा रागाने लाल झाला. तिने मैत्रिणींपासून नजर चोरली. तिची अवस्था बघून शोभाला समजले की इथे शिल्पा कुठल्या दबावात राहत आहे. शोभा उठली आणि म्हणाली, शिल्पा, मी निघते, तू तुझं काम कर, आपण नंतर कधीतरी भेटू. शोभा गेल्यानंतर शिल्पाने नीताकडे बघितलं आणि म्हणाली, ताई, ती माझी मैत्रीण होती, तुम्ही तिच्यासमोर माझा अपमान का केलात? नीता हसत म्हणाली, अपमान? वहिनी, मी तर फक्त तुला आठवण करून दिली की अजून घरातली कामं करायची राहिली आहेत. आणि तसंही अशा फालतू मैत्रिणींसोबत वेळ वाया घालवण्यापेक्षा घरातल्या कामावर लक्ष दिलेलं कधीही चांगलं. बघ ना, घरात किती घाण पडली आहे. शिल्पाची सहनशक्ती संपली. ती रागात खोलीत निघून गेली आणि रडायला लागली. तिला असं वाटलं की तिचे या घरात काहीच अस्तित्व उरले नाही. संध्याकाळी सूरज ऑफिसवरून थकून घरी आला आणि सरळ खोलीत जाऊन झोपला. शिल्पा त्याच्या जवळ गेली आणि त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाली, सूरज, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. ताईंचं वागणं आता माझ्या सहन करण्याच्या पलीकडे जायला लागले आहे. आज
त्यांनी माझ्या मैत्रिणीसमोर तिचं बोलणं अजून पूर्ण पण झाले नव्हते. तेवढ्यात नीता दार न वाजवता सरळ त्यांच्या खोलीत घुसली. तिच्या हातात एक मोठीच्या मोठी लिस्ट होती. ती म्हणाली, "अरे दादा, झोपला का? ही बघ, ही माझ्या सामानाची लिस्ट आहे. उद्या तुला सुट्टी आहे तर आपण उद्या खरेदीला जाऊया. मला माझ्यासाठी आणि माझ्या मुलीसाठी खरेदी करायची आहे. मला माझ्या नवऱ्यासाठी एक घड्याळ बघायचं आहे. मागचे घड्याळ जुनं झालं आहे." हे ऐकून शिल्पा सुन्न झाली. ती म्हणाली, "ताई, खोलीत येताना कमीत कमी दार तरी वाजवायचे होते. आम्ही बोलत होतो." नीता हसून म्हणाली, "अगं बहिणी, हा माझा भाऊ आहे आणि हे माझं घर आहे. मग इथे नॉक करायची काय गरज आहे? आणि हो दादा, तू लिस्ट बघून घे. उद्या सकाळी आपल्याला खरेदीला लवकर जायचं आहे." सूरजने लिस्ट घेतली आणि म्हणाला, "ठीक आहे नीता, आपण उद्या लवकर जाऊ. शिल्पा, तू पण लवकर कामावरून तयार हो." नीता मध्येच बोलणं तोडत म्हणाली, "अरे नको दादा, वहिनीला घेऊन जायची काय गरज आहे? घरात कुणीतरी असायला पाहिजे ना. आणि मग घरातली कामं, दुपारचे जेवण पण बनवायचं आहे ना. आपण दोघं भाऊ बहीण आणि माझी मुलगी जाऊया आणि खूप मजा मस्ती करूया. वहिनीला घरात राहून आराम करू दे." सूरजने शिल्पाकडे न बघता तिच्या मनातले जाणून न घेता हो म्हणाला. त्यावेळी शिल्पाला असं वाटलं जणू ती या घरचा हिस्सा नाही आहे. तिला या घरात कसलीच किंमत नाही. उलट एक चालती फिरती काम करणारी मशीन आहे. तिला फक्त या घरात काम करायला ठेवलं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी नीता नटून थटून तयार झाली होती. ती भावाला सारखी सारखी आठवण करून दिली. तिला काय काय खरेदी करायची आहे. शिल्पा किचनमध्ये काम करत हे सगळं बघत होती. तिने मनातल्या मनात एक निर्णय घेतला होता. जेव्हा ते लोक बाहेर जायला निघाले तेव्हा शिल्पा बाहेर आली आणि म्हणाली, "सूरज, 1 मिनिट थांबा. ताई, मला तुमच्याशी एका महत्त्वाच्या गोष्टीवर बोलायचं आहे." बहुतेक सूरज तुमच्याशी बोलू शकत नाहीत, पण आत्ता आमच्या घरची स्थिती जरा नाजूक आहे. तिचं बोलणं ऐकून सूरज आणि नीता दोघेही थांबले. नीता म्हणाली, "कुठली नाजूक स्थिती?" शिल्पा खूप दुःखी चेहरा करून म्हणाली, "ताई, सूरजच्या कंपनीत मोठा तोटा झाला आहे. मागच्या 2 महिन्यांपासून त्यांना अर्धाच पगार मिळत आहे. त्यामुळे घरातले खर्च खूप मुश्किलीने भागत आहेत. घराचे हप्ते पण द्यायचे राहिले आहेत. त्यामुळे मी विचार केला की जर आता तुम्ही खरेदीला निघालाच आहात तर तुम्ही आमची थोडीशी मदत करू शकाल?" हे ऐकून नीताचा चेहरा थोडा वेळ पांढरा पडला. नीता म्हणाली, "मदत? कसली मदत वहिनी?" शिल्पा पुढे आली आणि नंदेचा हात पकडून म्हणाली, "ताई, जास्त नाही, फक्त 1,00,000 रुपयांची गरज आहे. घरातले 2 महिन्यांचे लाईट बिल आणि हप्ते भरायचे आहेत. नाही भरले तर बँकेतले लोक सारखे घरी चक्कर मारत राहतील. तुम्ही तर घरातले आहात. तुमच्याजवळ पैशांची काही कमी नाही. खरेदीचं काय आहे ती तर तुम्ही नंतर पण करू शकता." सूरज आश्चर्याने शिल्पाकडे बघत होता, कारण असं काहीच झालं नव्हतं. पण शिल्पाने त्याला डोळ्यांनी इशारा करून गप्प बसायला सांगितले होते. वहिनीचे बोलणे ऐकून नीताचा आवाज थरथरायला लागला. तिचा आवाज एकदम गायब झाला. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, "वहिनी, माझ्या तर लक्षातच राहिलं नाही. अगं, आता थोड्या वेळापूर्वी त्यांचा फोन आला होता की आज आमच्या घरी अचानक पाहुणे येणार आहेत आणि मला आजच माझ्या घरी परत जायचं आहे. पिंकीची तब्येत पण जरा नाजूक वाटत आहे." हे ऐकून सूरज चकित होऊन म्हणाला, "अगं पण नीता, तू तर थोड्या वेळापूर्वीच बोलत होतीस की अजून काही दिवस इथेच राहणार आहेस." नीता घाबरली आणि म्हणाली, "अरे नको दादा, आता थांबणे योग्य नाही. आणि राहिली गोष्ट पैशांची, तर माझ्याजवळ आत्ता अजिबात पैसे नाहीत. सगळे त्यांच्या खात्यात आहेत. तू फक्त माझं तिकीट बुक करून दे. मी बॅग भरते आणि आजच रात्रीच्या ट्रेनने माझ्या घरी परत जाते." नंदेची उडालेली तारांबळ बघून शिल्पाला तिचे हसू आवरत नव्हते. तरी पण तिने स्वतःला सावरले आणि म्हणाली, "पण ताई, तुमच्या खरेदीचं काय? आणि त्या घड्याळाचे काय?" नीता म्हणाली, "राहू दे वहिनी, खरेदी करायची काहीच गरज नाही आणि घड्याळ घ्यायची पण गरज नाही. प्रत्येक घड्याळात वेळ एकसारखीच दिसत असते.
असं म्हणत ती खोलीत बॅग भरायला निघून गेली. रात्री जेव्हा नीता स्टेशनवर निरोप घेत होती त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर मालकिनीचे भाव नव्हते आणि नाही गर्व होता. ती इकडे तिकडे बघत होती. मनातून घाबरलेली होती की तिच्या बहिणीने परत तिला पैसे मागितले तर. शिल्पाने निरोप देताना तिला एक गिफ्ट देत म्हणाली, हे घ्या ताई, तुम्ही येणार आहात त्या आनंदात तुमच्यासाठी तुमच्या भावाने अगोदरच गिफ्ट आणून ठेवले होते. जरी आमच्याजवळ तंगी असली तरी तुमच्या भावाचे मन छोटे नाही. बहिणीचे बोलणे ऐकून नीताच्या डोळ्यातून पाणी आले. तिला स्वतःचीच लाज वाटायला लागली. तिला समजले होते की तिच्या बहिणीने तिला तिचा खरा चेहरा दाखवला आहे. ती हुंदके देत म्हणाली, बहिणी मला माफ कर. मी विसरले होते की ते घर फक्त माझ्या भावाचे नसून तुझे पण आहे. मी माझ्या नंदेचा पाहुणचार तिची उठाठेव करण्यापासून वाचण्यासाठी इथे निघून आले होते. मी तुझ्यासोबत तेच केलं जे मला माझ्यासोबत होऊ द्यायचं नव्हतं. शिल्पाने तिचा हात पकडला आणि म्हणाली, ताई, माहेर फक्त भावाने नाही तर वहिनीच्या मानसन्मानाने बनत असते. जोपर्यंत तुम्ही मला घरची लक्ष्मी सून समजाल तोपर्यंत हे घर कायम तुमच्यासाठी उघडे असेल. पण जर तुम्ही मला घरातली कामवाली समजाल तर हा उंबरठा ओलांडणे पण मुश्किल होईल. नीता म्हणाली, बहिणी मला माझी चूक समजली आहे, मला माफ कर. असं म्हणत नीता ट्रेनमध्ये बसली आणि त्या दोघांनी तिला निरोप दिला. सूरजने शिल्पाकडे बघितले, तिचा हात पकडला आणि म्हणाला, शिल्पा मला माफ कर. मी खरंच बहिणीच्या प्रेमात आंधळा झालो होतो. शिल्पा हसत म्हणाली, चला आता आपण आपल्या घरी जाऊ. उद्या मला माझ्या माहेरी जायचं आहे आणि त्याची पॅकिंग पण करायची आहे. हे ऐकून सूरज हसून म्हणाला, हो बरोबर, आणि यावेळी तुझ्या माहेरी देण्यासाठी गिफ्ट मी स्वतः पसंत करेन. आता त्यांच्या घरात शांती होती. शिल्पाने यावेळी फक्त तिचा स्वाभिमान वाचवला नव्हता तर तिच्या नंदेला नात्यांचे महत्त्व पण समजावून सांगितले होते.